नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे पुन्हा एकदा भावाच्या चॅनल मध्ये. मित्रांनो, गावरान हानूच्या चॅनलवर तुम्हाला असे भन्नाट असे व्हिडिओ पाहण्यास मिळतील. भन्नाट व्हिडिओ अशावरून म्हणतो की मित्रांनो, ज्या पक्ष्यांची ओळख त्याच्या घरट्यावरून होत असते. तर मित्रांनो, असं का? ती चिमणी घरट्यासाठी जागा कशी निवडते? चला आपण त्याची आता पुरी जानकारी घेऊ मित्रांनो. तर मित्रांनो, या पक्ष्यांचं नाव सुगरण असे याला म्हणतात. सुगरण पक्ष्यांची घरटं बांधण्याची जी सुरुवात असते मित्रांनो, तो सुगरण नर करत असतो. नर हा साधारण बदामी रंगाचा असतो मित्रांनो, आणि हा नर चिमणीपेक्षा साधारणपणे मोठा असतो. मित्रांनो, हे बघा तुम्ही, त्याच्या जो डोक्याचा वरचा भाग आहे ना, तो पिवळसर रंगाचा असतो. तर चोंच आणि गळ्यांचा भाग त्याचा काळ्या रंगाचा असतो मित्रांनो, तुम्ही तर बघू शकता. तर मे महिन्यामध्ये तो घरटा बांधण्यास सुरुवात करतो मित्रांनो. तर तो मित्रांनो घरटा तो कसा बांधतो? घरटा बांधण्यासाठी वेगवेगळ्या काड्या आणि वेगवेगळे गवत चा उपयोग तो करत असतो मित्रांनो. आणि ते कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, त्यानं जे गवत आणलेलं आहे ना, ते गवत घेऊन ते एका फांदीला तो गाठ मारायचे प्रयत्न करत असतो मित्रांनो. तुम्ही बघू शकता त्याच्या टोकदार चोचीने तो किती छान प्रकारे विणत आहे. एक घरट किंवा त्याचा एक खोपा बांधण्यासाठी मित्रांनो त्याला एक अशी सुंदर फांदी निवडून, ही फांदी मित्रांनो लगभग नदीच्या किंवा विहिरीच्या ठिकाणी ही फांदी अशी त्याला निवडणं मित्रांनो. नदीच्या आणि विहिरीच्या ठिकाणी ही फांदी का निवडते? तर मित्रांनो, त्यांची सुरक्षा आणि त्यांच्या पिल्लांची सुरक्षा करण्यासाठी ती तशी म्हणजे विहिरीच्या ठिकाणी आणि नदीच्या ठिकाणी ती फांदी धुंडत असते. त्याच्या चोचीने मित्रांनो त्याच्या घरट्याची जर त्याला पदशीर गाठ जर नाही मारता आली ना मित्रांनो, तो त्याचा घरटा आहे ना, त्याला जर व्यवस्थित गाठ नाही बसली तर तो घरटा विहिरीत पडून जातो मित्रांनो. मित्रांनो, कसा वाटला हा तुम्हाला व्हिडिओ? नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.